मिरजेतील बंटी बबली दाम्पत्यास सांगली पोलिसांची गोव्यातून अटक. 36.60 लाखाच्या फसवणुकीचा आरोप. जमीन विकसित करून देण्याच्या आमिषाने 36,60,100 रुपये उकळून फसवणूक केल्याच्या प्रकरणात मिरजेतील नायकवडी दाम्पत्यास सांगली पोलिसांनी गोव्यातून शिवोली येथून अटक केली आहे. ही माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली. अटक करण्यात आलेल्यांची नावे इब्राहिम महम्मद साब नायकवडी इनामदार वय 51 व जास्मिन इब्राहिम नायकवडी इनामदार वय 41, दोन्ही राहणार गुरुवारपेठ चलवादी गल्ली मिरज अशी आहेत. संबंधित दाम्पत्यावर सांगली शहरातील टिंबर एरिया येथे राहणारे अशोक मासाडे यांची जमीन विकसित करून देण्याचा करार करून घेतल्यानंतर मोठी रक्कम स्वीकारून ती परत न करता फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दिनांक 4 मार्च 2025 रोजी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा नोंद झाल्यानंतर नायकवडी दाम्पत्याने आपली ओळख लपवून विविध ठिकाणी वास्तव्य केले. ते मागील काही वर्षांपासून इतर गुन्ह्यांमध्ये फरार होते. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पवार व सुनील पाटील यांनी निरीक्षक भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय बातमीदार तसेच तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. तपासादरम्यान दाम्पत्य उत्तर गोव्यातील शिवोली परिसरात लपून राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अंजुना पोलीस ठाण्याच्या मदतीने त्यांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत उपनिरीक्षक स्वप्नील पवार, ग्रेड उपनिरीक्षक निवास कांबळे, शुभांगी मुळीक, सुनील पाटील, मोहम्मद मुलानी, काजल चव्हाण तसेच सायबर पोलीस ठाण्याचे अभिजित पाटील आणि अजय पाटील यांनी सहभाग घेतला. मिरजेतही गुन्हे दाखल. नायकवडी दाम्पत्याविरुद्ध यापूर्वी मिरज शहर पोलीस ठाण्यात फसवणूक कलम 420 तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण अधिनियम 1999 अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. याशिवाय अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वयेही गुन्हा नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.